गुड मॉर्निंग दोस्त लोक. मस्त प्रसन्न वातावरण आहे आणि मी आज या प्रसन्न वातावरणात आजच्या चिटचॅटमध्ये एका अशाच प्रसन्न व्यक्तिमत्वाला भेटणार आहे, ज्याला आपण आपल्या कॉमन भाषेत अवलिया म्हणू शकतो. त्यांचं नाव आहे संजय भास्कर जोशी. ही इज बेसिकली कॉर्पोरेट बिग बॉस, पण फक्त लिखाणासाठी, स्वतःच्या आवडीसाठी असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंटची पोस्ट ज्यांनी सोडली आयडियासारख्या मोठ्या कंपनीतली, तर त्यांचा प्रवासात आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याच घरात आपण आलो आहे. हॅलो संजय सर. नमस्कार. मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की एवढा मोठा कॉर्पोरेट जायंट असताना, तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात असतानाच वेगवेगळी पुस्तकं लिहिलीत पहिल्यांदा, नंतर असं एक डिसिजन घेतलात की तो सगळ्यांना धाडसी वाटतो अजूनही, की तुम्ही कॉर्पोरेट विश्व वयाच्या 43व्या वर्षी सोडलं आणि फक्त लिखाणाच्या, वाचनाच्या, साहित्य संस्कृती क्षेत्रात आलात. तर हे लिखाणाचं जन्म कुठून आलं की त्यानं इतका सगळा डिसिजन घेतला गेला? मग त्याचं काय विनायक, प्रत्येक गोष्टीत आपण परिणाम बघतो, याची बीजं फार खोल आणि पूर्वी रुजलेली असतात. गंमत अशी आहे की खिशामधल्या पाकिटामध्ये असणारे हिरवे निळे कागद जे असतात की नाही, त्या कागदांपेक्षा ज्याच्यावर अक्षरं उमटलीत काळी असे पांढरे कागद जे असतात त्यांच्यावर जेव्हा प्रेम जडलं अगदी लहानपणी, तिथं हे बीज रोवलं गेलं होतं. आणि माझ्या वडिलांनी जे शिक्षक होते त्यांनी हे बीज माझ्या मनात रोवलं वाचनाचं. आणि वाचन प्रेमाचं एकदा त्या पांढऱ्या कागदावर प्रेम जडलं, काळी अक्षरं उमटलेल्या, की मग कधी ना कधीतरी तुम्हाला कोऱ्या कागदाची हाक येतेच. आणि जेव्हा ती कोऱ्या कागदाची हाक आली तेव्हा मी मनाचा श्रावण केला आणि त्या हाकेला प्रतिसाद दिला आणि पुढं सगळं हे व्हायचंच होतं. दुसरा पर्यायच नव्हता. मला आयुष्यामध्ये लेखकच व्हायचं होतं मला, आणि झालो आज. याचा मला अतिशय आनंद आहे. यात तू मगाशी म्हणलास की फार मोठा निर्णय वगैरे, मला काही फार मोठा निर्णय वाटत नाही. ज्या माणसाने आपलं श्रेयस ओळखलं आहे तो आधी प्रेयसातनं पार करून आपल्या श्रेयसापर्यंत पोचतो हे मला अगदी आवर्जून तुमच्या प्रेक्षकांना सांगायचं आहे. म्हणून म्हणतो मी की याची बीजं फार पूर्वी रोवली होती आणि ते श्रेयसाचं बीज कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अत्यंत मोठ्या जबाबदारीची कामं 21 वर्ष बघितली तेव्हा देखील ते मनात खोल जपून ठेवलं होतं. आणि योग्य वेळेतच ते अचानक वर आलं आणि माझ्यात लेखकाने मग मात्र साथ मिळाली की प्रतिसाद दिला. आणि आज हा असा आनंदात जगतोय, अतिशय आनंदयात्री म्हणून जगतोय. आपण अगदी बेसिक तुमच्या ह्याच्यापासून उपाख्यानं तुम्ही लिहिलीत वेगवेगळी. तुमच्या मुलाचं नाव आहे नचिकेत आहे, नचिकेताचे उपाख्यान तुम्ही लिहिलं, तर आणि कॉर्पोरेट विश्वात असताना लिहिलं आय थिंक सो. तर या पुस्तकांबाबतीत मला ऐकायचं आहे की हे नक्की कुठल्या उद्देशानं लिहिलं, त्याच्या पाठीमागचं तुमचं काय मत होतं आणि आता ते कसं चाललं? गंमत अशी झाली की एक काळ असा आला की मी रजनीशांचं कठोपनिषद वाचलं आणि कठोपनिषदाचा माझ्या मनावरती विलक्षण परिणाम झाला. कठोपनिषदात पेच मांडला आहे. तो पेच असा आहे की श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेतस्तौ संपरिक्त्य विविनक्ती धीरहा. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही येतातच, त्यातली निवड कशी करायची हा खरा जगण्याचा पेच आहे. जो मूढ माणूस असतो तो प्रेयसाची निवड करतो. प्रेयस म्हणजे जे इंद्रियांना प्रिय आहे तेवढं म्हणजे प्रेयस. पण जे श्रेयस असतं, जो मेधावी असतो, काय सुंदर शब्द आहे बघ, मेधावी, जो मेधावी असतो, खरा शहाणा असतो, तो श्रेयसाची निवड करतो. या पेचाने माझ्या मनाचा विलक्षण कब्जा घेतला. आणि मग मला जाणवलं, अरे हजारो वर्षांपूर्वी हा पेच मांडला आहे आपल्या उपनिषदांमध्ये, पण आज काय बदललं नाही चित्र, आज तेच चित्र आहे. आजच्या माणसापुढं हाच पेच आहे की माझ्या मनाचा श्रेयस, उदाहरणार्थ माझं घेतलं तर मला सर्व सुख आवडतात, आनंद वाटतो सुखांमध्ये, परंतु माझं श्रेयस होतं लेखक होणं हेच. मग श्रेयस आणि प्रेयसातला हा लढा मी आजच्या पर्यावरणात कसा मांडू शकेन हा विचार मी सुरू केला. मी की आजच्या माणसाला जे प्रश्न पडलेत, हे औद्योगिक विश्व आहे आणि भौतिकतेने आपलं आयुष्य पूर्ण भरलेलं आहे, तर अशा जगण्यामध्ये हाच श्रेयस प्रेयसाचा लढा मी मांडू शकेन का, असा प्रश्न वाटला. कारण की त्यावेळी मी मॅनेजर झालो होतो, म्हणजे असिस्टंट अगदी खालच्या लेवलपासून मॅनेजरपर्यंत पोचलो होतो मी. आणि या लढ्यात मी औद्योगिक विश्व बघितलं होतं. तर मी विचार केला की माझा जो पेच चिरंतन आहे श्रेयस आणि प्रेयसाचा, तो मी या पार्श्वभूमीवर मांडून बघतो. आणि म्हणून माझी पहिली कादंबरी नचिकेताची उपाख्याने लिहिली. आणि म्हणून त्या नायकाचं नाव देखील नचिकेतच आहे. तो कठोपनिषदाचा नायक आहे, तो मुलगा, तोच नचिकेत माझ्या उपाख्यानाचा नायक आहे. आणि गंमत अशी झाली की एक उपाख्यान लिहिलं मी आणि मला समाधान झालं नाही, आणि त्यातनं अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले. पॉझिटिव्हली गुड लिव्हिंग, चिरंतन उत्तम जगणं म्हणजे काय, याचा मी शोध घेतोय. पहिल्या कादंबरीत भौतिकतेतनं मी शोध घेतला. मी नचिकेत हा भौतिक जगणारा माणूस आहे. तो मॅनेजरपासून एका कंपनीचा प्रमुख होतो, मॅनेजिंग डायरेक्टर होतो. मला वाटलं नाही, हे उत्तर नाही आहे, हे उत्तर नाही आहे. म्हणजे आपल्या उपनिषदात म्हटलं ना, नेती नेती नेती, नाही हे नाही उत्तर. मग मी म्हटलं अध्यात्मातनं मिळेल का, प्रेमातनं मिळेल का. म्हणून मग त्या विषयातनं जगण्याचा शोध घ्यायचा प्रयत्न म्हणजे ती एक उपाख्यान आहेत. आणि मग तेच कथानक पण एकेका वेगवेगळ्या अंगाने मी जगण्याचा शोध घेत निघालो आहे. आणि म्हणून नचिकेताचं उपाख्यान, त्यानंतर रेणुकेचं उपाख्यान ज्यात मी प्रेमाच्या अंगाने शोध घेतला जगण्याचा, आणि नंतर लिहिलं मृणालचं उपाख्यान ज्यात अध्यात्माच्या अंगाने शोध घेतला मी.
पण तरी अजून नेती म्हणून मला चौथं उपाख्यान लिहिलंच पाहिजे, अच्युत उपाख्यान. तेव्हा कदाचित त्याचं उत्तर मला सापडलेलं असेल, अजून यायचं आहे माझं उपाख्यान. अशी ती उपाख्यानांची कथा आहे. पण हे लिहिताय का, म्हणजे प्रोसेस सुरू झाली का अच्युतच्या उपाख्यानाची? चिंतन चालू आहे, अच्युतच्या उपाख्यानाचं चिंतन चालू आहे. परंतु थोडीशी जबाबदारी जास्त अशी आहे की त्यात काहीतरी निर्णायक मला लिहिता येईल असं वाटतंय. आता पहिलं उपाख्यान लिहून अनेक वर्ष झाली, 15 वर्ष होऊन गेली, पण चिंतन चालू आहे आणि लिहिणार. संजय सरांशी आपल्याला भरपूर गप्पा मारायच्यात, खूप काही शिकवणारा आणि आनंद देणारा ही आपली गप्पांची मैफिल असणार आहे. पण आपण इथंच मारायचे, आपण त्यांच्या घरातही जाणार आहोत. ते नक्की कुठं लिहितात, त्यांच्याकडे असणारा पुस्तकांचा संग्रह आणि त्यांचं एकूण घरही आपण बघणार आहोत. तो आपण पुढं जाऊया त्यांच्या घरात, त्यांच्याबरोबर गप्पा मारत. तर आता आपण आलो आहे सरांच्या लायब्ररी कम त्यांच्या रूममध्ये, जिथे ते लिखाण करतात, वाचन करतात, तर खूप काही करत असतात. थोडक्यात त्यांचं कार्यक्षेत्र आता हे झालं आहे एका कॉर्पोरेट ऑफिसमधून. तर संजय सर, तुम्हाला पुढचा प्रश्न असा की तुमचं खूप लोकांना जे आवडलं, कॉमन मॅनला जे पुस्तक भावलं, ते म्हणजे आहे कॉर्पोरेट, तरीही प्रत्येकाच्या मनात काहीतरी नवं बीज रोवणारं ते पुस्तक होतं. तर त्या पुस्तकाची एकूणच जन्मकथा आणि सगळं त्या बाबतीत ऐकायला आवडेल. सगळं काय झालं की मी तू म्हणला तसा धाडसी निर्णय घेतला की कॉर्पोरेट विश्व पूर्ण सोडून द्यायचं, पाठ फिरवायची आणि आपलं जे श्रेयस मगाशी म्हणलं त्याप्रमाणे की लेखन फक्त करायचं आणि वाचन करायचं. हा निर्णय घेतल्यानंतर मला अवधानी जो मित्र आहे आमचा अनुभवमधला, तो म्हणला की अरे संजय, हे फार उत्तम निर्णय घेतला, हे लोकांना याबद्दल सांगितलं पाहिजे. तो म्हणला आमच्या अनुभवाच्या दिवाळ्यांकासाठी एक लेख लिहा. तो लेख लिहिला मी तो, आणि तुला आश्चर्य वाटेल पण तो लेख इतका पोचला लोकांपर्यंत, जवळजवळ 400-500 मला फोन आले. गंमत सांगतो, आता विषय निघाला म्हणून एका बाईंचा फोन मला आला की जोशी, तुमचा लेख मला अतिशय आवडला, तुम्ही काय धाडसी निर्णय घेतलात, नोकरी सोडून दिली, फक्त एकच काळजी वाटते, मी ते मासिक लपून ठेवलं आहे, माझ्या नवऱ्याने लेख वाचला तर काय घ्या. अशी गंमत झाली. म्हणजे तो इतका लोकांनापर्यंत पोचला आणि लोकांना हा निर्णय इतका महत्त्वाचा वाटतो आज की सगळं जग भौतिकतेपायी पैशापाठी धावतंय आणि एक माणूस आपल्यातलाच असायचा, अगदी मध्यमवर्गीय घरात जन्मलेला, शिक्षकाचा मुलगा, साधा अगदी, परंतु आपल्याला ज्या मनाची जेव्हा हाक येते त्याला आपण प्रतिसाद द्यायचा आणि निर्णय घ्यायचा, याचा लोकांवर खूप पडगळा पडला. आणि तो लेख इतका लोकप्रिय झाल्यावरती मग मला अनुभवचे आनंद अवधानी आणि सुहास कुलकर्णी यांनी सांगितलं की हे महत्त्वाचं आहे, आपण याच्यावर पूर्ण पुस्तक करू. आणि त्या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्याला कॉर्पोरेट विश्व म्हणजे काय आहे हे सामान्य मराठी माणसाला माहितीच नाही आहे. आता आपल्या मराठी माणसात एक फार म्हणलं बरं का की आपल्याला ज्याला ते राजकारण जमत नाही बाबा, असं काही नसतं. अरे हे लोकांना त्यांच्या भाषेत अतिशय प्रेमाने सांगावं आणि मग सांगावं एक चांगली गोष्ट की आपल्या मनाची हाक आली की कधी मागे पाहू नका आणि त्या श्रेयसामागं धावत जा. हे सगळं सांगण्यासाठी मला वाटलं की आता मला पुस्तक लिहिण्याचा पर्याय नाही, म्हणून आहे कॉर्पोरेट तरी या पुस्तकाचा जन्म झाला. आणि त्या पुस्तकाने मला अनेक मित्र मिळवले. आणि गंमत म्हणजे काही लोक खरंच ते पुस्तक म्हणून त्यांनी तसा निर्णय घेतला. अशी अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत. माझ्याशी चर्चा केली, बोलले आणि अतिशय आनंदाने ही लोक जगत आहेत. आणि मुख्य तुमच्या या चॅनलच्या लोकांना मला आवर्जून सांगावं असं वाटेल की तो निर्णय त्या क्षणी जरी 43व्या वर्षी मी लाखो रुपये महिना पगार असलेली नोकरी सोडली, पण तो निर्णय त्या क्षणी धाडसी वाढत असला तरी आज मी अतिशय आनंदात आहे आणि एकदाही या निर्णयाचा पश्चाताप व्हायचा प्रश्न आलेला नाही आहे, हे मी अतिशय ठामपणे सांगू इच्छितो. फार महत्त्वाचं आहे. बरोबर. मला आठवते आपलीसुद्धा ओळख जी आहे कॉर्पोरेट तरी मुळात झालेली होती. सो गेल्या काही वर्षात जेव्हापासून तुम्ही हे फ्री झालात त्या अर्थानं आपल्या क्षेत्रात स्वच्छंदी बागडायला, तुम्ही खूप समीक्षात्मक लिखाण करताय. म्हणजे अगदी वेगवेगळ्या पुस्तकांवरती लिहिताय, सध्या साधनासाठी चित्रपटांविषयी लिहिताय. तर एकूणातच तुमचं जे समीक्षात्मक लिखाण आहे त्या बाबतीत मला ऐकायला त्याचं असं झालं की एकदा आपण लिहायला लागलो की ते का चांगलं आहे आणि का वाईट आहे स्वतः तपासणी सुरू करतो. आपल्या मनामध्ये एखाद्या पुस्तकाचं मूल्य ठरवायचं, आपण चुकीच्या अर्थाने मूल्य शब्द वापरतो किंमतला, पण त्याची आपल्याला का आवडतं एखादं पुस्तक याचा शोध मनात जेव्हा सुरू होतो तेव्हा मी समीक्षा लेखन वाचायला लागलो. त्यात मला काही उत्तम समीक्षकांची पुस्तकं वाचली, उदाहरण दभी कुलकर्णीसारखे लेखक जे आहेत, पण अनेक समीक्षकांचं लेखन मला अतिशय पारिभाषिक, जड, अवघड आणि वाचकांना पुस्तकांपासून पळवून लावणारं वाटलं. ते मला पटेना. मला कुठलीही गोष्ट मुख्य म्हणजे वाचकाभिमुख असायला हवी असं वाटतं. इथे एक लक्षात ठेव, 2 शब्द आहेत, त्यातला फरक ओळखणं फार महत्त्वाचं आहे. एक असतो तो वाचकानुनय असतो, जो वाचकासाठी आवर्जून काही लिहिलं जातं, तो अतिशय कमीत प्रतीचं असतं ते लेखन. पण एक असतं ते वाचकाभिमुख असतं. अशा प्रकारची वाचकाभिमुख, वाचकाला समजेल अशी समीक्षा लिहावी अशा माझ्या मनात विचार सुरू झाला. तेव्हा मी अशा प्रकारचं लेखन सुरू केलं. त्यासाठी अर्थातच
एखाद्या कथेचे, कादंबरीचे अन्वयार्थ ओळखायचे आणि ते वाचकासमोर ठेवायचे, त्या तळहातावर ठेवायचे. आणि इतकंच नव्हे तर वाचकाला आपापले अन्वयार्थ शोधून काढायला प्रवृत्त आणि प्रोत्साहित करायचं, ही माझी समीक्षेची भूमिका आहे. आणि मला इतका आनंद वाटतो. अरे समीक्षेला पण फॅन असतात बरं का. म्हणजे मला अनेक फोन दरमहा येतात. एकदा माझं सदर झालं प्रसिद्ध, दरमहा लिहितो मी, एकाडेक महिना लिहितो ललितमध्ये, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. अर्थात याची सुरुवात अंतर्नाद या मासिकात झाली होती. अंतर्नादमध्ये माझ्या आयुष्यातला पहिला समीक्षा लेख नातीचरा मी या कादंबरीवर लिहिला होता आणि त्यांनी सुरुवात झाली होती. आणि नंतर मी अनुभव मासिकामध्ये लिहिते लेखक ही लेखमाला लिहिली. त्यात मराठीतल्या उत्तम अशा 10 लेखकांची पूर्ण ओळख करून दिली. आणि त्यातनं गंमत झाली की काही महिन्यांपूर्वी संध्या नावाच्या माझ्या एका मैत्रिणीमुळे सिनेमा बघायची वेळ लागला मला. तिने बायसिकल थीफ हा पहिला सिनेमा आयुष्यात उत्तम मिळालेला तो बघितला आणि मी झपाटलो की अरे असं काहीतरी असतं जगात, अप्रतिम असं. आणि मग जगातल्या उत्तमोत्तम सिनेमांचा आस्वाद घ्यायची मला इतकी आवड लागली की आज माझ्याकडे 200-300 सिनेमांचं कलेक्शन उत्तमोत्तम जगातलं आहे. आणि मग स्वभाव माझा पडला ना की काहीतरी उत्तम पाहिलं, अरे आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे ना, याची ओळख करून दिली पाहिजे ना. म्हणून मी साधनामध्ये ते सदर सुरू केलं. आणि चळवळ्या स्वभाव असल्यामुळे नुसता लेख लिहून काय भागणार ना, की पहिला लेख लिहिला मी 10 नावाच्या सिनेमावर, इराणी अब्बास कियारोस्तमीच्या. तो लेख लोकांना इतका आवडला, पण तो सिनेमा कुठं मिळतो इथं. मग म्हटलं अरे हे उपयोगी नाही, आपण ती पण सोय केली पाहिजे. म्हणून मी आता काय करतो, तो लेख लिहितो ज्या सिनेमावरती, तो सिनेमा मी साधनामध्ये दाखवतो आणि त्याला भरपूर लोक जमतात, आनंद घेतात. असं हे इतकं आनंदाचं चाललं आहे माझ्या सध्याचं सिनेमाविषयीचं. आणि रोज नवनवे सिनेमे मिळतात, जगातले उत्तमोत्तम सिनेमे बघतो आम्ही, त्याची ओळख करून द्याविषयी वाटते. वाद, सामाजिक प्रश्नांसाठी, वादग्रस्त विषयांवरती संवाद, विधायक जाणीवेसाठी, सकारात्मक विचारांशी एक असा कार्यक्रम जो दर सोमवारी कोल्हापूरकरांसाठी सादर होतो. एक असा उपक्रम जो आपल्या सभोवतालच्या घटना विषयांना वाचा फोडतो. संवाद प्रतिवाद, कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक विषयांचं व्यासपीठ, जिथं चर्चा होते प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजूंची, जिथं प्रोत्साहन दिलं जातं कलाकार, पर्यावरण रक्षण, नागरी कर्तव्य आणि सामाजिक जाणीवेला, जिथं वाद होतो परस्पर विरोधी भूमिकांचा आणि जिथं संवाद घडतो सकारात्मक विकासाच्या मनांचा. संवाद प्रतिवाद दर सोमवारी रात्री 10 वाजता आणि मंगळवारी सकाळी 10 वाजता पहा फक्त बी मूव्हीजवर. याच्यानंतर तुम्ही पुन्हा जो लेटेस्ट वेगळा प्रयोग केला म्हणजे भाषांतराचा, एक चांगली कादंबरी तुम्ही मराठीत आणलीत. एकूणातच भाषांतराचं तुमचं क्षेत्र आणि त्याच्यातला तुमचा अनुभव हा नक्की कसा होता? मला फार पहिल्यापासून असं वाटत आलेलं आहे की आपल्या अनुभव विश्वाला आणि पर्यावरणाला खूप मर्यादा असतात. की माझ्या आयुष्यात मी किती बघेन, मी किती वाचेन, माझ्या भाषेत मर्यादा असतात. त्यामुळे अनुवाद ही मला अतिशय महत्त्वाची गोष्ट वाटत आली आहे, पहिल्यापासून वाटत आली अतिशय. समीक्षा आणि अनुवाद हे मला अतिशय महत्त्वाचे वाटतात. एक वाचक म्हणून समृद्ध होण्यासाठी या गोष्टींची गरज आहे. कारण आज असे अनेक लोक आहेत की ज्यांना इंग्रजी भाषेत, उदाहरणार्थ अनेक देशातली पुस्तकं आपल्याकडे इंग्लिशमध्ये आली. आता मग आपल्याकडे असे अनेक लोक आहेत ज्यांना इंग्लिश देखील वाचायची सुविधा उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम कलाकृतींचा अनुवाद करणं आवश्यक आहे. आता याची गंमत वेगळी झाली कॅचर इन द रायची. म्हणजे पहिल्यापासून मी अनुवाद करत आलो स्वतःपुरते, छापले नाहीत कधी, पण मी अनेक अनुवाद केलेत बरं का, जे मी पहिल्यापासून करतो सहज मला आवडलं म्हणून. याचं कारण तुला सांगतो, एखादं पुस्तक समजून घ्यायचा सर्वोत्तम मार्ग त्याचा अनुवाद करणं हे मला पटलेलं आहे. उदाहरणार्थ ॲन रँडची अँथेम नावाची कादंबरी मी खूप पूर्वी वाचली होती, स्वतःपुरता सहज अनुवाद करून ठेवला आहे मी. काही छापायचं वगैरे नाही, पण उत्तम अनुवाद करणं हे अतिशय अवघड असतं. त्यामुळे गंमत काय झाली, या कॅचर इन द रायचा जो अनुवाद केल्याची गंमत झाली की श्याम मनोहर आमचा मित्र जो आहे त्याचा अचानक फोन आला, अरे की माझा एक मित्र आहे, त्याला कॅचर इन द रायचे हक्क त्याच्याकडे आहेत, पण त्याला चांगला अनुवादक मिळत नाही, 2-3 प्रयत्न काही जमले नाहीत, तर तू करशील का. आता गंमत अशी की त्या पुस्तकाविषयी इतकं प्रेम माझ्या मनात आहे. उमा नावाच्या माझ्या एका मैत्रिणीने मला वाढदिवसाला पुस्तक दिलं ते, आणि त्यांनी माझ्या आयुष्यात क्रांती अशी केली की नेमका त्याच वेळी मी कोसलावरती लेख लिहित होतो अंतर्नादसाठी. आणि कोसला संदर्भात एकेकाळी भरपूर चर्चा झाली आहे की ती आधारली आहे का, मग त्याचा प्रभाव खूप आहे कॅचर इन द रायचा, अशी खूप चर्चा झाली होती. आणि मी ती कादंबरी जेव्हा वाचली तर मला आढळलं असं नाही आहे, असं आधारित वगैरे नसतं. काही प्रश्न हे वैश्विक आणि चिरंतन असतात. वेगवेगळे प्रतिभावंत त्याला आपापल्या परीने त्याची कंगोरे शोधतात. अशा पद्धतीने या कादंबऱ्यांकडे बघावं अशी माझी ठाम इच्छा आणि श्रद्धा आहे. आधारित वगैरे नसतात ह्या गोष्टी.
पौगंडावस्थेतून तारुण्यात पदार्पण करणाऱ्या एखाद्या मुलाच्या मनात जे प्रश्न निर्माण होतील, आजूबाजूचा दंभ पाहून, दांभिकता बघून त्याला जो राग येईल तो जसा इकडे येईल तसा तिकडे येईल. त्यामुळे अशा वैश्विक प्रश्नाला 2 प्रतिभावंतांनी दिलेली ट्रीटमेंट असं मी त्या 2चं वर्णन करेन मी. आणि त्या दृष्टीने मग तेव्हा तिने जेव्हा मला ते पुस्तक दिलं कॅचर इन द राय, तेव्हा मी माझा लेख तयार होता कोसलावरचा, म्हणजे त्याला एक परिशिष्ट जोडलं मी मुद्दामून, कोसला आणि कॅचर इन द राय नावाचं. त्यामुळे माझ्या मनात या पुस्तकाविषयी विलक्षण आत्मीयता होतीच. आणि तेवढ्याच श्यामरावांनी विचारलं मला की अरे याचा अनुवाद करशील का, म्हटलं आनंदाने. आणि तुला सांगतो नंतरचे 6 महिने म्हणजे झपाटल्यासारखे होते. एकतर माझ्या वेगाने बाबा भांडणी प्रकाशित केले साकेतनी, ते एकदम चकित झाले. मला सांगितल्यापासनं 40व्या दिवशी मी त्यांना पहिला खरडा त्यांच्याकडे पाठवला. इतका दिवस रात्र झपाटलो होतो मी त्या पुस्तकाने. नंतर ते 6 करडे केले, 6 ड्राफ्ट केले. मग मित्रमैत्रिणी दाखवले, सुबोध जावडेकर, अवधूत पळकर, आनंद जोशी, उमा पत्की यांना दाखवलं, त्यांच्याकडनं सूचना घेतल्या आणि त्याचे पुन्हा रिवाईज करत एकेका शब्दासाठी मी प्रचंड झगडलो. आणि तो इतका आनंद असतो, म्हणजे खरोखर विलक्षण आनंद मिळाला या पुस्तकामुळे. आणि मला असं वाटतं की हे 6-7 वेळा लिहिल्यानंतर मला मूळ कादंबरी जरा नीट कळली. यासाठी अनुवाद हे अतिशय आवश्यक आहे आणि मी यापुढेही उत्तमोत्तम अनुवाद करत राहीनच. सरांशी अजून गप्पा मारायच्यात, पण आपण अजून जरा त्यांच्या घरातही फिरूया. त्यांची बाल्कनी खूप छान वाटते, मजा येते, तिथे निसर्ग सौंदर्यही आहे. सो तिकडे जाऊया आपण पुढच्या गप्पा मारायला. तर तुम्ही मगाशी जो उल्लेख केला तो म्हणजे तुमच्यात चळवळ्या स्वभावाचा, जो मीही बघितलेला आहे आणि लोकांना तो माहीत झाला तो म्हणजे तुम्ही ज्या प्रश्नमंजुषाचे स्पर्धा घेता, लोकसत्यात त्याविषयी सदरच लिहिलं एक प्रकारचं. तुम्ही साहित्य संमेलन पुण्याचे झालं, त्याचे आयोजनात एक प्रमुख नाव तुमचं होतं सर्वार्थानं. तर हा सगळा चळवळा स्वभाव कुठून आला आणि त्याने नक्की तुम्हाला काय मिळतं हे सगळंच ऐकायचं. गंमत अशी आहे की मध्यमवर्गीय शिक्षकाचा मुलगा जो असतो त्याने अभ्यासात हुशार असण्यात काही नवल नसते. बरं, अशा प्रकारच्या नेमस्त वातावरणात वाढल्यामुळे कुठलीही शारीरिक दंगाधोपा करण्याची माझ्यात कधी आवडही नव्हती आणि क्षमताही नव्हती. असा माणूस काय करणार, ऊर्जा तर खूप असते. मग अशी सगळी ऊर्जा सांस्कृतिक उपक्रमात पहिल्यापासूनच गेली. म्हणजे लहानपणापासून शाळेमध्ये, कॉलेजमध्ये नाटकात काम करणं, म्हणजे पुरुषोत्तम करंडकमध्ये काम करणं, अनेक मंडळं चालवणं, हे उद्योग चालू होतेच. आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये ना 21 वर्ष काम करताना एक जबरदस्त एफिशियन्सी निर्माण झाली. कारण तिथलं शिस्त अशी असते, पर्यावरण असतं आणि प्रोफेशनलिझम इतका असतो की माझ्यातलं सर्वोत्तम बाहेर आलं. आणि एखादा प्रकल्प घेतला की तो तडीला न्यायचाच, अशा प्रकारची जी एक क्षमता जबरदस्त निर्माण झाली. एकदम कॉर्पोरेटमध्ये नोकरी सोडली, ती क्षमता काही जात नाही, ती ऊर्जा जात नाही कुठं. मग ती ऊर्जा कुठं जाता, ती सगळी ऊर्जा आणि ती सगळी स्किल्स जी कमवली होती मी, की एखाद्या टीमकडनं काम कसं करून घ्यायचं. एक 50 माणसं आपल्या हाताखाली, माझ्या हाताखाली शेवटी मी जेव्हा सोडली कंपनी, माझ्या हाताखाली जवळ 550 माणसं होती. इतक्या मोठ्या डिपार्टमेंटचा मी प्रमुख होतो. तिथं करतं जे व्यवस्थापन कौशल्य होतं, जे मॅनेजमेंट होतं, की लोकांना मोटिवेट कसं करायचं, कामाला प्रवृत्त कसं करायचं, हे सगळं जे होतं ते जाणार कुठे एकदम. मी असं ठरवलं की मी ठीक आहे ते क्षेत्र सोडलं असेल पण मी आहे तोच आहे. मग या सगळ्या क्षमतांचा वापर माझ्या प्रिय साहित्य क्षेत्रासाठी का करू नये, म्हणून मी ती सगळी स्किल्स वापरून या क्षेत्रात काही करता येईल का हा प्रयत्न करत असतो. आणि यात एकच मनात कायमची इच्छा असते की वाचन संस्कृती वाढवणं. या गोष्टीसाठी मी काही करायला तयार असतो. मग अनेक ठिकाणी भाषणं देत हिंडतो मी, अनेक मी शिबिरं घेतो. मी कथा लेखन शिबिर मी घेतले 2-3 वेळा. कथा आता मी वाचक शिबिर घेणार आहे की वाचायचं कसं. अहो, लिहायला शिकवणारे लोक असतील पण वाचणं पण एक कला आहे, तर ते देखील शिबिर घेणार आहे. साहित्य संमेलनाचा मी मुख्य कार्यकारी व्यवस्थापक होतो. त्यामुळे अशा प्रकारचे अनेक उपक्रम करून वाचन संस्कृती वाढवायची भरपूर. आता परवा मी लोणावळ्याला जाणार आहे. मी वाचकांना पुस्तक पेट्या द्यायचा कार्यक्रम तिथं आहे. तिथं मी वाचन या विषयावर बोलायला जाणार आहे. मी परवा पेणला बोललो मी असं. अशा प्रकारे जिथं जमेल तिथं वाचक वाढवणं, पुस्तकांचा व्यवहार वाढवणं, यासाठी कुणालाही मदत करायला आणि काही कार्यकर्ता म्हणून काम करायला मी कायम तयार असतो. आणि मात्र एकच अट असते माझी की हे सगळं त्या कॉर्पोरेट माझ्या प्रोफेशनल शैलीनी आणि त्या क्षमतांसह करायचं. आणि तर शक्य आहे असं मला वाटतं. की काय माहिती आहे का, आपल्याकडं ना गळे काढायची फार वाईट सवय आहे कुठल्याही गोष्टींना. वाचायला हल्ली कोणी वाचत नाही, हल्ली काय पुस्तकच कोणी घेत नाही, असं रडण्यात मला कधी रस नाही. जे वाईट आहे ते आहे. तुला एकच गोष्ट सांगणार आहे मी की आयुष्यामध्ये वाईट आजूबाजूला असतं, परंतु बिरबलाची एक गोष्ट मी जी शिकलो ती कधी विसरणार नाही मी. आणि त्याचे अन्वयार्थ मी आयुष्यभर वापरत असतो असे की एखादी रेषा तिला हात न लावता लहान करायची असेल, उदाहरणार्थ म्हणतात की वाचन संस्कृती चालली आहे, वाया चालली आहे, तर त्याच्यावर न रडता
आपण आपलं काम इतकं मोठं करायचं, आपली रेषा मोठी केली ना की बाकीच्या रेषा आपोआप लहान होतात. हे तत्त्व मी आयुष्यभर सांभाळत आलो. म्हणजे मराठीवर आक्रमण होतं आहे, हे होतं आहे, ते होतं आहे, पण त्याच्यासाठी रडत न बसता आपण आपली रेषा मोठी करायची आणि जे हवं ते साधायचंच, असं माझा नेहमीच निर्धार असतो. तुमच्याशी बोलणं संपूर्ण असं कायमच वाटत राहिलेलं आहे मला, पण आमच्या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा आहे किंवा आपल्या श्रोत्यांनाही बऱ्याच ठिकाणी जायचं असतं, म्हणून शेवटचा प्रश्न विचारणार आहे. सहसा मी कोणाला मेसेजेस वगैरे मागत नाही की तुम्ही काय मेसेज, मी असं मुद्दामून तुम्हाला संदेश मागणार आहे अशासाठी की जी माझ्यासारखी तरुण आहेत, बिलो 30 ज्याला म्हणू, बिलो 25 म्हणू, की त्यांच्या दृष्टीने ज्याला आयडॉल म्हणून बघता येईल असे तुम्ही आहात. म्हणजे ते जे ड्रीम करतात ते ड्रीम कॉर्पोरेट क्षेत्रातलं पैशाचं म्हणजे श्रेयसाचं प्रेयसाचं तुम्ही दोन्ही सार्थ केलेलं आहे. म्हणून आता आमच्या सगळ्या वाचकांना किंवा आता जे कोण हे सगळं कार्यक्रम बघतात त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल एकूणच? एक गमतीची गोष्ट सांगणार आहे आता मी. तुम्हा सगळ्यांना एकच सांगतो, दुसऱ्या कोणीही सांगितलेल्या सुभाषितावर विश्वास ठेवू नका. आयुष्यामध्ये किमान 3-4 तरी स्वतःची सुभाषितं तयार करा. स्वतःच्या जगण्यातनं जी सुभाषितं निर्माण होतात तीच तुम्हाला अंतिमतः सुखी करणारी असतात. स्वतःच्या जगण्यातनं सुभाषितं निर्माण करा. आणि अशी 1-2 जी सुभाषितं मी निर्माण केली ती मी फक्त सांगणार आहे. त्यातली पहिलं सुभाषित माझं असं आहे बरं का, आपलं काम हाच जेव्हा आपला छंद होतो तेव्हा आपल्या आयुष्याचा श्रावण होतो. तेव्हा आपल्या कामाला छंद म्हणा तुम्ही. दुसरी गोष्ट अशी की आपले पूर्वीची लोक एक गाढव वाक्य म्हणत असत, लोह्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी कट्टी गरिबी बेरी. अरे काही गरिबी धट्टी कट्टी नसते. नैतिक आणि वैध मार्गाने भरपूर पैसे मिळवा, भरपूर सुख मिळावा, भौतिकतेचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि मग मात्र आपल्या प्रेयसाच्या मागे आनंदाने जा, असं मी अगदी आवर्जून सांगेन. आणि आता शेवटचं, अगदी लिहून देता संदेश वहीमध्ये सही करून तसा संदेश 2 शब्दांचा, संजय वाच. वाच म्हणजे उत्तम वाच. वाचत रहा, वाचत रहा, वाचत रहा. धन्यवाद. प्रत्येकालाच उत्सुकता असते भविष्य जाणून घ्यायची. म्हणूनच चॅनल बी सादर करीत आहे गुरुप्रसाद ज्वेलर्स प्रायोजित प्रसिद्ध हस्तरेषा तज्ज्ञ महेंद्र इनामदार यांची हस्तरेषा शास्त्रांची संपूर्ण माहिती सांगणारी मालिका हस्तरेषा. हस्तरेषा शास्त्रासंबंधी आपले प्रश्न आपल्या नावासह या नंबरवर SMS करा आणि तुम्हाला वैयक्तिक प्रश्नासंबंधी मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या उजव्या आणि डाव्या हाताचा ठसा आणि आपला प्रश्न चॅनल बी च्या कार्यालयाकडे पाठवा. पुस्तकांच्या राज्यात एक अनोखी वेबसाईट आली आहे जे आपल्या सगळ्यांनी बघायलाच पाहिजे. त्या वेबसाईटचं नाव आहे पुस्तक विश्व. पुस्तकविश्व.com असं तुम्ही जर का गुगलवरती सर्च केलं तर ती वेबसाईट तुमच्या समोर येईल. इथं फक्त आणि फक्त होल अँड सोल पुस्तकं आणि पुस्तकं या एकाच गोष्टींविषयी चर्चा होती. तर काय होत नाही, एखाद्या पुस्तकावरती परीक्षणं इथंच टाकली जातात, म्हणजेच पब्लिश केली जातात. एखादं पुस्तक घ्यावं का न घ्यावं, एखादा लेखक आवडला का नाही आवडला, सध्या कुठलं पुस्तक ट्रेंडमध्ये आहे, या सगळ्यावरती घमासान चर्चा, कधी कधी तर ऑनलाईन युद्धसुद्धा या वेबसाईटवरती झालेली आहेत आणि होत असतात. सध्या पुस्तकांचे कुठले कुठले ट्रेंड्स चालू आहेत, सध्या कोणाचं जन्मशताब्दी वर्ष आहे, कुठल्या प्रकाशकाची कुठली पुस्तकं सध्या सवलतीच्या दरात मिळत आहेत, ही सगळी इन्फोसुद्धा या वेबसाईटवरती एका क्लिकमध्ये मिळते. महत्त्वाचं म्हणजे ही एक प्रकारची क्राऊड सोर्सिंग वेबसाईट आहे. म्हणजे लोकच लिहितात, लोकांसाठी लिहितात आणि लोकांनाच याचा फायदा होतो. प्रत्येकजण आपापल्या परीनं कणाकणानं याच्यामध्ये भर घालतंय आणि ती आता कंप्लीट होत चालली. एक चांगला डाटाबेस या साईटनं स्वतःचा निर्माण केला आहे. तुम्ही एखादं पुस्तक वाचलं तर त्याला तुम्ही स्टार रेटिंग इथे देऊ शकता आणि असे आत्तापर्यंत जे काही स्टार रेटिंग आलेले आहेत त्यानुसार या पुस्तकाची सध्याची रेटिंग्स काय आहेत, ते पुस्तक कितपत चांगलं आहे याचा सगळा डाटा आपल्याला अवेलेबल आहे. शिवाय एखादी व्यक्ती एखाद्या पुस्तकाची ओळख करून देऊ शकते किंवा एखाद्या पुस्तकाचं परीक्षणही करू शकते. ते परीक्षण करतेवेळी किंवा ती ओळख करतेवेळी सुद्धा या स्टार रेटिंगचा ऑप्शन त्यांनी उपलब्ध करून ठेवला. या सर्वांमुळे झालंय असं की पुस्तकांविषयीची जी सजगता आहे ते आपल्याला निर्माण झाली. बऱ्याचदा कित्येक जुने लेखक आपल्या विस्मृतीत गेलेले असतात किंवा कित्येक पुस्तकं कधी आली आणि कधी ती आपल्या पुस्तकांच्या दुकानात रॅकच्या पाठीमागं गेली हे आपल्या लक्षातही येत नाही. अशा सगळ्या पुस्तकांना पुन्हा नजरेसमोर आणण्याचं, पुन्हा लाईमलाईट देण्याचं कामही ही वेबसाईट करते.
आत्तापर्यंत एक नाही, दोन नाही, तर इथे जवळपास 1000च्याहून जास्त लेख पब्लिश झालेले आहेत आणि जवळपास 5 ते 6,000 या पुस्तकात विश्वाचे मेंबर आहेत. महत्त्वाचं म्हणजे पुस्तक विश्व हे संपूर्णपणे मराठी पुस्तकांसाठी डेडिकेटेड आहे आणि कित्येक जण त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या ऑफिसेसमधून या वेबसाईटला ॲक्सेस करू शकतात. अत्यंत सोपं डिझाईन आणि युजर फ्रेंडलीनेस हा यातला महत्त्वाचा गुणधर्म आहे. युनिकोडमधून टाईप करणंही एकदम सोपं आहे. जसं आपण बोलतो तसंच टाईप केलं की आपोआप मराठीमध्ये अक्षरे समोर दिसू लागतात. म्हणूनच पुस्तकांवरची ही साईट दिशादर्शक म्हणून काम करते. हाय, पुस्तकं माणसांची गुरु असतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे योग्य वेळी योग्य पुस्तकं हातात पडायचं. तसंच एक पुस्तक माझ्या आयुष्यात खूप योग्य वेळी हातात आलं आणि ते तुमच्याही हातात पडावं अशी माझी इच्छा आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे झपाटलेपण ते जाणतेपण. साधना प्रकाशन या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक काढले. आपण बघा, साधारणतः आपलं आयुष्य एका फ्लोमध्ये असतं. तो काय फ्लो असतो तर तरुण रक्त, सळसळतं रक्त, सारखं नवीन काहीतरी करायला बघणारं रक्त. एक झपाटलेपण असतं आपल्यात. आपण एखादी गोष्ट हातात घेतली की ती तडीपार न्यायचीच ही एक ठाम भूमिका आपल्याकडे असते आणि तरुणाईची आयडेंटिटीच ती आहे की झपाटलेपण. हळूहळू अनुभव येतात, अनुभवांची शिदोरी मिळती, बरे वाईट जगाचा अनुभव येतो आणि आपण एक जाणते माणूस होतो. म्हणजे ज्याला एक करता सवरता पुरुष असं म्हणू की ही गोष्ट केल्यानं काय होईल, ती गोष्ट केल्यानं काय होईल, त्याचे लगेचचे परिणाम काय असतील, दूरगामी परिणाम काय असतील, आपण मॅच्युअर होतो. थोडक्यात डेडिकेशन आणि पॅशनपासून मॅच्युरिटीचा आपला एक प्रवास असतो जो आपल्याला खूप काही शिकवून देतो. पण हा प्रवास जास्तीत जास्त सोपा व्हावा, जास्तीत जास्त सहज व्हावा आणि आपण खूप काहीतरी भारी करू शकावं यासाठी इतरांनी या प्रवासात काय शिकलं ते कळणं आपल्याला गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि तेच या पुस्तकाच्या निर्मात्यांना म्हणजे विनोद शिरसाट जे साधनाचे संपादक आहेत त्यांनाही कदाचित वाटलं असावं. हा प्रवास कधी फारसा कोणी चित्रित केलेला नाही आहे. बायोग्राफी खूप आल्या पण ते खूप मोठ्या असतात. पण या सगळ्या प्रवासात तरुण असल्यापासून, स्ट्रगल करायला लागल्यापासून ते सेटल होईपर्यंत नक्की काय शिकायला मिळालं, काय वैचारिक आंदोलनं झाली हे कोण बोलत नाही. हे तेवढंच सांगणारं म्हणजे मर्म सांगणारं हे पुस्तक आहे. आणि एकाच माणसाचं नाही, अशा 12-13 माणसांच्या स्टोरीज याच्यामध्ये अतुल कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर यांच्यासारखे कलाकार आहेत जे आज खूप गाजले, अजूनही गाजतात. पंकज कुरुलकर सारखे बिझनेसमन आहेत, अच्युत गोडबोले आहेत, संजय भास्कर जोशी आहेत, राजन गवस आहेत, लक्ष्मीकांत देशमुख आहेत, शिवाय काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. या सगळ्यांनी त्यांच्या तरुणपणापासून ते त्यांच्या आजच्या सेलिब्रिटी पदापर्यंत जाईपर्यंत काय काय भोगलं, त्याच्यातून त्यांना काय काय शिकायला मिळालं, या सगळ्याची स्टोरी म्हणजे हे झपाटलेपण ते जाणतेपण हे पुस्तकच. अर्थात या सगळ्या स्टोरीतून आपण काय घ्यायचं ते आपण ठरवायचं. त्यांचा स्ट्रगल, त्यांची असणारी वैचारिक बेसलाईन किंवा आणि काय. पण आपण म्हणतो ना, पुढच्याच ठेच आणि मागचा शहाणा. आपल्याला कुठल्याही फील्डमध्ये जायचं असू दे, त्या प्रत्येक फील्डमधला एक तरी माणूस या पुस्तकात आहे. त्यामुळे त्या फील्डमध्ये जाताना आपण काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, एखादा प्रॉब्लेम आला तर त्याला कसं फेस केलं पाहिजे, या सगळ्याची गाईडलाईन म्हणजे हे पुस्तक आहे. म्हणूनच झपाटलेपणापासून ते जाणतेपणापर्यंतचा आपला प्रवास सहज आणि लवकर व्हावा या सदिच्छेसाठी हे पुस्तक मस्ट रीड ठरतं.